तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्या, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग जो आहे तो पीक घेण्यासाठी करण्यात येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 56.6%. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. 56.6% इतकं जो क्षेत्र आहे, कोणतं कितीपैकी क्षेत्र आहे हे, तर महाराष्ट्राला लाभलेली जेवढी काही भूमी आहे त्यापैकी 56.6% क्षेत्र यामध्ये पीक घेतलं जातं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, श्वासोच्छवास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडला जातो. पहा, ज्यावेळेस जे श्वास घेण्याचं किंवा सोडण्याचं काम करत असते पहा वनस्पती, तर ती रात्रीच्या वेळी कोणता वायू ही सोडत असते. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. हा जो वायू आहे हा रात्रीच्या वेळी वनस्पती सोडत असतात. लक्षात ठेवायचे, महत्वाचा प्रश्न आहे हा देखील, कारण हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाला 1 वर्ष विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल कार्बन डायऑक्साईड. प्रश्न तिसरा आहे, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो. पहा मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. गलगंड नावाचा एक आजार आहे, तर कोणते आपल्या शरीराला क्षार कमी पडल्यामुळे हा आजार होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर ज्यावेळी आपल्या शरीराला आयोडीनची कमतरता भासते पहा आयोडीन, त्यावेळी गलगंड हा आजार होत असतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे. पहा, भूमिगत पाणी त्याला प्रदूषण करणारं अजैविक प्रदूषक कोण आहे. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर आर्सेनिक एक घटक आहे. लक्षात ठेवायचं, तो भूमिगत पाण्याला प्रदूषित करणारं एक अजैविक प्रदूषक आहे किंवा एक अजैविक घटक आहे आर्सेनिक. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे. पहा, मुंबई या ठिकाणचा सध्याचा जो हुतात्मा चौक परिसर आहे त्याच परिसराला पूर्वीच्या काळी कोणत्या नावाने ओळखले जायचे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर फ्लोरा फाउंटन या नावानं ओळखलं जात होतं पहा हुतात्मा चौकाला. म्हणजे सध्या हुतात्मा चौक नावानं प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये ते ठिकाण, त्यालाच पूर्वी फ्लोरा फाउंटन या नावानं ओळखलं जात होतं. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 6वा आहे, खालीलपैकी कोणती वास्तू ही महाराष्ट्रामध्ये येत नाही. पहा, महाराष्ट्रामधील येत नसणारी ऐतिहासिक वास्तू कोणती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, जो कुतुब मिनार आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये येत नाही. अजिंठा लेणी, गेटवे ऑफ इंडिया आणि बीबी का मकबरा. तर पहा, अजिंठा लेणी येतात औरंगाबाद या शहरामध्ये, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये, किंवा त्याला जर नवीन नाव आलं तर छत्रपती संभाजी महाराज नगर. लक्षात ठेवायचे, छत्रपती संभाजी नगर जे आहे यालाच यामध्ये येतं अजिंठा लेणी. गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे पहा हे मुंबई या ठिकाणी आहे गेटवे ऑफ इंडिया. आणि बीबी का मकबरा हे जे आहे हे देखील संभाजीनगर म्हणजेच कोणतं, तर औरंगाबाद यामध्ये आहे. कुतुब मिनार हा जो आहे हा महाराष्ट्रामध्ये येत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. पहा, सर्वात जास्त सिमेंट कारखाने कोठे आहेत आपल्या राज्यामध्ये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर चंद्रपूर. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यात सर्वाधिक जास्त सिमेंट कारखाने आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल चंद्रपूर. प्रश्न 8वा आहे, चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते. पहा मित्रांनो, आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये जे मोठे नेते झाले राजनेते तर त्यांचे समाधी स्थळ सुद्धा विचारलं जातं. या ठिकाणी चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला काय नाव आहे, तर पहा पर्याय क्रमांक 1 त्यांना किसान घाट हे नाव आहे. प्रश्न 9वा आहे, भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग डॅश नावाने ओळखला जातो. पहा, कोणाचा, भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील पण हिंदी महासागराचा एक भाग आहे, त्याला काय म्हणतात. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर त्याला अरबी समुद्र म्हणतात. लक्षात ठेवायचंय, अरबी समुद्र जो आहे हा हिंदी महासागराचा पश्चिमेकडील एक भाग आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल अरबी समुद्र. प्रश्न 10वा आहे, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे. पहा, उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर लोणार सरोवर. मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला विचारले जातात पहा, तर लोणार सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. कधी कधी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे पहा लोणार सरोवर. आणि हे जे आहे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले एक खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल लोणार सरोवर. प्रश्न 11वा आहे, डॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानला जातो. पहा, म्हणजे कोणत्या वेदामध्ये भारतीय संगीताचा उगम झाला आहे असं मानण्यात येतं.
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, जो वेदामध्ये भारतीय संगीताचा उगम असा आहे म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे चले जाव चळवळ, त्यालाच आपण पहा भारत छोडो चळवळ म्हणतो, तर ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती किंवा कोणत्या वर्षी सुरू झाली होती चले जाव चळवळ? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर 1942. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा आपल्याला 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 2018च्या भरतीसाठी. तर 1942 या वर्षी भारत छोडो चळवळ जी आहे ही सुरू करण्यात आली होती किंवा सुरू झाली होती. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? पहा सध्या जी भारताची राजधानी दिल्ली आहे तर दिल्लीच्या पूर्वी कोलकाता हे शहर होतं. लक्षात ठेवा दिल्लीच्या पूर्वी कोणतं होतं तर कोलकाता होतं. पण कोलकात्यावरून दिल्लीला कधी राजधानी हलवण्यात आली? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर 1911 या वर्षी कोलकात्यावरून. लक्षात ठेवा कोलकात्याहून दिल्ली या ठिकाणी आपली भारताची जी राजधानी आहे ती हलवण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14 आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचं कमीत कमी वय किती वर्ष पूर्ण असावे लागते? पहा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं जर आपल्याला सदस्य व्हायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी वयाची अट किती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कमीत कमी 21 वर्ष वय असायला पाहिजे. त्याच वेळी आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्यासाठी पात्र होऊ शकतो. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार हे कोणाकडे आहेत? पहा ग्रामपंचायतीची जेवढी काही थकबाकी आहे तर ती वसूल करण्याचे अधिकार कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ग्रामसेवकाकडे अधिकार असतात. लक्षात ठेवा ग्रामसेवक जो आहे हा गावातील महत्वाचे कामं करतो. त्यापैकीच त्यांचे एक काम आहे की ग्रामपंचायतीची जेवढी काही थकबाकी आहे पाणीपट्टी नळपट्टी किंवा ते जी घरपट्टी असेल ती वसूल करण्याचं काम जे आहे हे ग्रामपंचायतीचं आहे आणि ते करतो कोण तर ग्रामसेवक. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा, तर यासाठी कोणता एक शब्द वापरण्यात येतो? पहा एक म्हणजे त्याच्यासारखा कोणीच नाही म्हणजे दुसरा कोणी नाही यासाठी एक शब्द वापरला जातो. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 अद्वितीय. म्हणजेच काय तर त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्याला वापरला जातो अद्वितीय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे कानाने हलके असणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असेल? पहा कानाने हलके असणे याचा अर्थ काय होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कशावरही पटकन विश्वास ठेवणे त्यालाच म्हणतो आपण कानाने हलके असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा इतिहासात 3 पानिपतच्या लढाया झाल्या होत्या तर त्या लढाईमुळे गाजलेलं जे गाव आहे ते शहर आहे ते आहे पानिपत. तर पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर पानिपत जे आहे हे हरियाणा या राज्यामध्ये आहे आणि हरियाणा या राज्याची राजधानी आहे पहा चंदीगड. लक्षात ठेवा तर हरियाणा या राज्यामध्ये आहे पानिपत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? पहा जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला तर 1919 साली झाला. तर त्याच हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी खालीलपैकी कोणी त्यांना इंग्रज सरकारने सर नावाची पदवी दिली होती तर ती पदवी सरकारला त्यांनी परत केली. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी जी आहे ही ब्रिटिश सरकारला परत केली होती कारण जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांना निषेध करायचा होता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राज्यातील पहिलं गिधाड अभयारण्य. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर रायगड. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामधील पहिलं गिधाड अभयारण्य आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.